नमस्कार, मी समाधान मानसाळे लोकमध्ये आपलं स्वागत आहे। संभाजी महाराज जयंतीनिमित्त या ठिकाणी आज बघितलं तर या भव्य कुस्ती मैदान झालेलं आहे। अतिशय चांगल्या पद्धतीनं इथं खचाखच लोक आली होती आणि प्रत्येक गावातली, प्रत्येक तालुक्यातली, प्रत्येक जिल्ह्यातली पहलवान या ठिकाणी पोहोचले होते। युवकांना काहीतरी प्रेरणा घेण्यासाठी या ठिकाणी ही मैदान उपलब्ध केलं होतं। परंतु आता सध्याला आपल्यासोबत जे अनिलदादा सावंत जे आहेत तर त्यांच्याशी आपण भेटतो। तर नेमकं ह्याच्या पाठीमागचं काय उद्दिष्ट होतं, कारण या ठिकाणी जे माऊली दादा जे आहेत त्यांनी देखील हे मैदान भरलं होतं आणि त्याच अनुषंगाने अनिलदादा सावंत देखील आपल्यासोबत आहे। त्यांना आपण ह्या संदर्भात आपण विचारतो। दादा नमस्कार। नमस्कार। या ठिकाणी जे कुस्तीचं मैदान अतिशय चांगल्या पद्धतीनं भरवण्यात आलं होतं आणि प्रत्येक तालुक्यातील जिल्ह्यातील लोक या ठिकाणी आली होती आणि नवीन पिढींना कुठं प्रेरणा देण्यासाठी हे मैदान भरलं असं लोकांच्या चर्चेत येतं। तर ह्याच्यामध्ये उद्देश काय? छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आमचे सहकारी माऊली आबा काळे यांच्या नेतृत्वाखाली गेले 7 ते 8 वर्ष पंढरपूर शहरामध्ये सातत्यपूर्ण कुस्त्याचं मैदान आयोजित केलं। त्याप्रमाणे याही वर्षी अतिशय चांगल्या पद्धतीचं मल्ल आणि कुस्तीवरती प्रेम करणारे सर्व सहकारी इथं येऊन चांगल्या पद्धतीच्या कुस्त्या साधारण मला वाटतं 5-5:30ला सुरू झालेलं मैदान रात्री 11 वाजेपर्यंत सुरू आहे आणि भरघोस असा प्रतिसाद पंढरपूर शहरातल्या सर्व नागरिकांनी त्यांना दिलेला आहे। तर सातत्यानं बघितलं तर हे आपण चालू ठेवतो, परंतु प्रत्येक वर्षी वाढतायत। याच्या पाठीमागचं काय उद्देश किंवा ह्याच्या अजून काय तुम्ही नवीन करणार आहात? कुस्ती आणि कुस्तीवरती प्रेम करणारे लोक अतिशय चांगल्या पद्धतीचं मल्ल असतील त्यांच्यावरती प्रेम करणारे गोरगरिबांची पोरं कुस्ती करून चांगल्या पद्धतीचा खेळ आपल्या महाराष्ट्राची म्हणजे शान आहे कुस्ती म्हणजे। त्या पद्धतीनं आपलं पंढरपूर शहरातील सर्व नागरिक त्यांच्यावरती प्रेम करतात, त्यामुळं प्रत्येक वर्षी याच्यामध्ये वाढ दिसते आपल्याला। याही वर्षी साधारणपणे मला वाटतं सगळ्या किती म्हणून झाल्या कुस्त्या सगळ्या आपल्या 200 ते 300 कुस्ती लहान वयोगटातील मुलांपासून त्या मुली पण कुस्ती मैदानात आपल्या या दिसल्या, त्यामुळं सगळ्यांनी चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळालेला आहे। खरंच भारी वाटते, कारण की या ठिकाणी मुलासोबत मुली देखील आले आहेत वगैरे। परंतु कुठल्या गावातून तालुक्यातून लोक आले? जिल्ह्यातून म्हणलं तर चालेल सर, सगळ्या जिल्ह्यातून लोक आले तिथे। आणि सातत्य 10-12 वर्ष झालं कुस्ती स्पर्धा घेण्याचा प्रयत्न करतोय छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त। उत्तर वाढत जावं, अनिल दादाची साथ आणखीन वाढणारच आहे। कुस्ती स्पर्धा भरपूर वाढेल। अनिल दादाचे भरपूर आमच्या मागं आशीर्वाद आहे, ताकद आहे। नेहमीप्रमाणे तुम्ही घेत चाललेला आहात, पण यावर्षी जास्त गर्दी होती। याच्या पाठीमागे काय उद्देश? या वर्षी मोठं बक्षीस ठेवलं होतं। रविराज चव्हाण महाराष्ट्राचा चांगला पैलवान आहे आणि म्हणजे अनिल दादाच्या सहकार्यानं माननीय शिवाजीराव काळुंके सर, अनिल दादा। आता बघितलं तर मैदान पूर्णपणे भरलं होतं। ह्याच्या पुढचं अजून काय मोठं प्लॅनिंग असणार आहे? आणखीन आहे तर पुढे वाढतच जाणार, वाढच होणार आहे कुस्ती स्पर्धेत। तर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी जेवढे मुलं होती तेवढे महिला या ठिकाणी आल्या होत्या, मुली आल्या होत्या आणि बघायला गेलं तर हे चांगल्या पद्धतीचं मैदान या ठिकाणी झालेलं आहे आणि 7 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत हे मैदान चालू होतं आणि आता सध्याला हे तर निकाली कुस्ती लागली। या ठिकाणी थांबतोय। धन्यवाद।